नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपलं परत सगळ्यांचं एकदा पुनश्च स्वागत आहे. फोर्थ लेक्चर जे आहे सॉलिड स्टेट चॅप्टरचं ते आपण आता स्टार्ट करणार आहोत. ओके, या आधी आपले 3 लेक्चर्स झालेले. टॉपिक थेरॉटिकल असल्यामुळे चांगलं अंडरस्टँडिंग होण्यासाठी आपण असं केलेलं होतं की त्याचे चॅप्टर्स आहे मी ते पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन वरती तुम्हाला दाखवले होते. ठीक आहे, आता आजचा जो आपला टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे एक्सप्रेशन फॉर डेन्सिटी ऑफ ए युनिट सेल. आपल्याला एक छोटंसं डेरिव्हेशन, एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे आणि तो डिराईव्ह केल्यानंतर लगेचच आपल्याला या टॉपिकचे काय सॉल्व्ह करायचे न्यूमरिकल्स. पण त्यापूर्वी माझी सगळ्यांना एक विनंती आहे की याच्या आधी टाकलेला जो व्हिडिओ आहे, ज्यांना ज्यांना लॉग टेबलचं नॉलेज नसेल किंवा लॉग टेबल कसा यूज करायचा हे माहित नसेल त्यांनी कृपा करून तो जो व्हिडिओ आहे तो डिटेलमध्ये बघा. तुम्हाला आणखी जास्त कन्सेप्ट काय होईल, क्लिअर होईल. ठीक आहे, तर आपण आजचा टॉपिक आपला स्टार्ट करू. सो एक्सप्रेशन फॉर डेन्सिटी ऑफ ए युनिट सेल. आपण युनिट सेल म्हणजे काय असतं हे यापूर्वी बघितलेलं आहे की कुठल्याही क्रिस्टल लॅटिसमध्ये किंवा कुठल्याही क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये जो एक पार्ट असतो जो रिपीट होत जातो. ओके, त्या छोट्याशा पार्टला, त्या रिपीटेड पार्टला आपण काय बोलतो, युनिट सेल, विच इज द स्मॉलेस्ट रिपीटेड पिरियडिक पार्ट ऑफ द क्रिस्टल लॅटिस. ओके, आता आपण एक काम करू. एक युनिट सेल इथे मी कन्सिडर करतोय. ओके, लेट अस कन्सिडर ए क्युबिक युनिट सेल. ठीक आहे, एक क्युबिक युनिट सेल आपण इथे कन्सिडर करू. ओके, आणि क्युबिक युनिट सेल मध्ये ही जी एज लेंथ आहे, म्हणजे क्यूब जो आहे, या क्यूबच्या युनिट सेलची जी साईज आहे किंवा त्याला साइड आपण बोलतो किंवा एज लेंथ बोलतो, ती आहे सपोज स्मॉल ए. ठीक आहे, आता सुरुवात कशी करायची आपल्याला ते सांगतो. सगळ्यांनी लक्ष द्या. इथे मी लिहितो लेट. ओके, स्मॉल ए इज इक्वल टू व्हॉट, एज लेंथ. ओके, एज लेंथ of a cubic unit cell. ओके, क्युबिक युनिट सेलची जी एज लेंथ आहे ती आपण किती कन्सिडर करतोय, ए. ठीक आहे, सगळ्यांना व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहिती असेल. जर मला या क्युबिक युनिट सेलचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं असेल तर व्हॉट इज द फॉर्म्युला. सो आय विल राईट हिअर व्हॉल्यूम ऑफ, ओके, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किंवा त्याला आपण बोलू शकतो क्युबिक युनिट सेल इज इक्वल टू क्यूबचं जे व्हॉल्यूम असतं त्याचा फॉर्म्युला असतो साइडचा क्यूब. आता इथे साइड म्हणजेच काय आहे, एज लेंथ, म्हणजे इथे फॉर्म्युला काय बनतो, ए क्यूब. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट द एज लेंथ. आता याच्यानंतर आपल्याला एक गोष्ट कन्सिडर करायची अजून, लेट. ओके, व्हॉट आय डू हिअर की स्मॉल एम मी कन्सिडर करतो, इट इज द मास ऑफ वन पार्टिकल. ओके, आता कसं असतं युनिट सेल मध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात. दे मे बी ऍटम्स, दे मे बी आयन्स और दे मे बी मॉलिक्युल्स. ओके, मग आता एक पार्टिकल जो आहे त्याचं मास मी कन्सिडर करतोय, काय नाव देतोय त्याला, स्मॉल एम. ओके, आणि स्मॉल एन इज नथिंग बट द नंबर ऑफ, ओके, number of particles म्हणजे थोडक्यात एका युनिट सेल मध्ये किती पार्टिकल बसतात, नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. हे आपण बघितलेलं आहे वेगवेगळ्या स्ट्रक्चरसाठी. ठीक आहे, आता थोडंसं एक नीट समजून घ्या. स्मॉल एम म्हणजे काय, मास ऑफ वन पार्टिकल, एका पार्टिकलचं मास. ठीक आहे, आणि एन म्हणजे काय, नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. मग मला जर का या टोटल कशाचं मास काढायचं असेल, पूर्ण युनिट सेल मधल्या पार्टिकल्सचं मास काढायचं असेल तर मग कसं काढता येईल. एक सिंपल फंडा सांगतो. सपोज दिस इज ए मार्कर, एक पेन आहे. ओके, मार्कर पेन, याची कॉस्ट ही किती आहे, सपोज 10 रुपीज. से कन्सिडर इट. ओके, म्हणजेच थोडक्यात इथे मास ऑफ वन पार्टिकल इज स्मॉल एम, तशी या पेनची कॉस्ट किती आहे, 10 रुपीज. ठीक आहे, आता तुम्हाला मी सांगितलं की असे माझ्याकडे किती पेन्स आहेत, 10 पेन्स आहेत. ओके,
आणि टोटल कॉस्टिंग जर मला याची घ्यायची असेल, विकत घ्यायचं असेल तर किती येईल. तर तसंच इथे 10 क्वांटिटी जी आहे ती म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल पर युनिट सेल. मग तुम्ही आन्सर कसं काढाल, पेनची कॉस्ट एका पेनची आहे 10 रुपीज. ओके, असे किती पेन्स आहेत, 10 इंटू 10 किती झाली 100. तुम्ही सांगाल की जर मला 10 पेन्स विकत घ्यायचे असतील तर त्याची कॉस्टिंग किती येईल, 100 रुपीज. तसं जर एका पार्टिकलचं मास असेल m, ओके, आणि याच्यामध्ये n नंबर ऑफ ऍटम्स किंवा n नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट असतील तर मग आतमध्ये जे मास आहे किंवा त्या पूर्ण युनिट सेलचं मास आहे ते कसं काढाल, एकदम सिंपल. जसं इथे 10 इंटू 10 तुम्ही केलं तसंच इथे m इंटू काय करावं लागेल आपल्याला, n. ओके, मग आता इथे मी लिहितो देअरफॉर मास ऑफ युनिट सेल. ओके, मास ऑफ युनिट सेल इज इक्वल टू व्हॉट, m इंटू n. समजलं. ओके, आता याच्या पुढचा फंडा आपल्याला बघायचा आहे. आपला टॉपिक जो आहे तो काय आहे, एक्सप्रेशन फॉर डेन्सिटी ऑफ युनिट सेल. ठीक आहे, आता कुठल्याही सबस्टन्सची नाव जर आपल्याला डेन्सिटी फाइंड करायची असेल तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो. सो हिअर आय विल राईट हिअर डेन्सिटी ऑफ एन युनिट सेल. ओके, इथे आपण कोणाची डेन्सिटी काढतोय, युनिट सेल. जनरल फॉर्म्युला काय आहे डेन्सिटीचा, मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, मग आता इथे डेन्सिटीला डिनोट केलं जातं बाय लेटर रो. ओके, फॉर्म्युला काय येईल इथे, मास ऑफ युनिट सेल. ओके, मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय, सिम्पली इथे लिहिणार मी व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. ओके, मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय मास ऑफ युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता मास ऑफ युनिट सेल जे यावरतीच आपण कॅल्क्युलेट केलंय ते इथे पुट करा, म्हणजे इथे येईल m इंटू n. करेक्ट. व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल हे आपण आत्ताच इथे फाइंड केलेलं आहे, त्याला आपण काय नाव दिलंय, AQ. ओके, आणि या इक्वेशनला आपल्याला नंबर द्यायचा आहे इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, समजलं. मग डेन्सिटी ऑफ युनिट सेल मी कशी कॅल्क्युलेट केली. आता इथे आपल्याला थांबून चालणार नाहीये. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, हे जे स्मॉल m आहे मास ऑफ युनिट सेल याला कसे करून काढायचंय आणि याच्या जागी आपल्याला मोलर मास आणायचंय. ठीक आहे, कुठलाही सबस्टन्स जो असतो मित्रांनो त्याचं मोलर मास जे असतं त्याचा फॉर्म्युला काय असतो तर तो आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, तर मोलर मासचा जो फॉर्म्युला आहे तो मी तुम्हाला सांगतो. ओके, सो लेट अस कन्सिडर दॅट मोलर मास ऑफ ए सबस्टन्स इज कॅपिटल M. ठीक आहे, इथे मी लिहितो मोलर मास, ओके, ऑफ ए सबस्टन्स. एक कुठलाही सबस्टन्स तुम्ही इथे कन्सिडर करा. ओके, सपोज त्याचं मोलर मास आहे M. मग आता हे कसं काढलं जातं. ठीक आहे, इथे एक नंबर इन्व्हॉल्ड आहे. मोल म्हणजे काय, इट इज क्वांटिटी. ओके, मग ही क्वांटिटी कशी काढली जाते किंवा मास कसं काढलं जातं तर तिथे एक नंबर यूज केला जातो मित्रांनो, आणि तो नंबर आहे अॅव्होगॅड्रोज नंबर. ओके, मग आता जर मला मोलर मास फाइंड करायचा असेल तर मला काय करावं लागेल, अगदी सिंपल आहे. व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू मल्टिप्लाय मास ऑफ वन पार्टिकल, म्हणजे एक पार्टिकलचे जे मास आहे त्याला मला मल्टिप्लाय करावं लागेल कशाने, नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल. म्हणजे एका मोल मध्ये किती पार्टिकल्स बसतात त्याला मला काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, मग आता सिम्पली कॅपिटल M इज इक्वल टू मास ऑफ वन पार्टिकल म्हणजे काय, स्मॉल m. ओके, आणि नंबर ऑफ पार्टिकल्स पर मोल म्हणजे एका मोल मध्ये किती पार्टिकल्स बसतात किंवा किती ऍटम्स बसतात त्याला डिनोट करतो आपण बाय ए सिम्बॉल NO. आणि हा जो NO असतो मित्रांनो, दिस इज नथिंग बट व्हॉट, अॅव्होगॅड्रोज नंबर. ओके, आणि या अॅव्होगॅड्रोज नंबरची व्हॅल्यू तुम्हाला बऱ्यापैकी दिलेली नसणार, कशामध्ये, एक्सप्रेशन मध्ये किंवा न्यूमरिकल मध्ये. तर ती व्हॅल्यू तुम्हाला पाठ करून टाकायची आहे. व्हॅल्यू आहे 0.622 इंटू 10⁻23
ऍटम्स किंवा त्याला म्हणू शकता पार्टिकल्स पर मोल. ओके, सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ ॲव्होगॅड्रोज नंबर. आता हे जे पर्टिक्युलर व्हॅल्यू आपली आलेली आहे ती आहे कशाची, मोलर मासची. आता याला थोडंसं मी रिअरेंज करतो. ठीक आहे, एक काम करा, स्मॉल एम ची व्हॅल्यू फाइंड करा, या एनओ ला इकडे डिवाइड करा, म्हणजे असं येईल स्मॉल एम इज इक्वल्स टू कॅपिटल एम अपॉन एनओ. याला मी देतो इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, आपल्या समोर आहे इक्वेशन नंबर 1 म्हणजे कशाचं, डेन्सिटीचं, आणि दुसरं इक्वेशन आहे स्मॉल एमचं म्हणजे मास ऑफ द वन पार्टिकल इन टर्म्स ऑफ मोलर मास आणि ॲव्होगॅड्रोज नंबर. तर मी काय करतो, ही जी एम ची व्हॅल्यू आहे एम अपॉन एनओ ती इथे पुट करतो. म्हणजे थोडक्यात मी इथे असं लिहितो, कंबायनिंग, ओके, कंबायनिंग इक्वेशन्स 1 अँड इक्वेशन्स 2. ओके, मग दोघांना कंबाईन करून टाका. कंबाईन करून टाका म्हणजे ही व्हॅल्यू इथे पुट करून टाका, म्हणजेच मग आपल्याला इथे काय मिळेल, अगदी सिंपल. ओके, डेन्सिटी दॅट इज रो इज इक्वल्स टू एमच्या जागी ही व्हॅल्यू टाकायची आहे, म्हणजे इथे कॅपिटल एम इंटू एन अपॉन, ओके, ए क्यूब ऑलरेडी तिथे आहेच आहे, डिवायडेड बाय काय, एनओ. ओके, सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हॉट, डेन्सिटी ऑफ ए युनिट सेल. मग तुम्हाला कुठलाही सबस्टन्स दिलेला असेल, ओके, जर त्याचं मोलर मास माहिती असेल, नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल माहिती असतील, एज लेंथ माहिती असेल, ॲव्होगॅड्रोज नंबर तर कॉन्स्टंट आहे, आपण काय शोधून काढू शकतो, डेन्सिटी. किंवा आता हे जे 5 पॅरामीटर्स आहेत याच्यापैकी 4 जर माहिती असतील, 5th अननोन असेल तर तो 5th तुम्हाला काय करता येईल, काढता येईल. ठीक आहे, आता एक न्यूमरिकल्सला आपण स्टार्ट करणार आहोत. तर फॉर्म्युला जो आहे आपल्याला हाच यूज करायचा आहे, आणि याच्यावरती बऱ्यापैकी जे न्यूमरिकल्स आहेत हे एंट्रन्स एक्झाम मध्ये या टॉपिकवर आलेले तुम्हाला जास्त करून दिसतील. तर सगळ्यांना माझी एक विनंती आहे की कृपा करून लॉग टेबल्स जे आहेत ते आता काढून ठेवा. ओके, आणि व्हिडिओ पॉज करा आणि लॉग टेबल काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते फाइंड करता येईल लगेच आणि न्यूमरिकल जे आहे ते समजेल. ओके, सो न्यूमरिकलला आपण स्टार्ट करू. फर्स्ट न्यूमरिकल. ओके गाईज, न्यूमरिकल नंबर फर्स्टला आपण स्टार्ट करतोय. ठीक आहे, इथे खाली तुम्हाला एक न्यूमरिकल जे आहे त्याचं स्टेटमेंट दिसतंय, तर ते तुम्ही तिथे बघा आणि मी माझ्याकडे जे आहे ते रीड करतोय. ठीक आहे, पहिलं न्यूमरिकल जे आहे ते असं आहे, वेन गोल्ड क्रिस्टलायझेस, कॉमा, इट फॉर्म्स फेस सेंटर्ड क्युबिक सेल्स. म्हणजे ज्या वेळेला गोल्ड हे क्रिस्टलाइज होतंय त्यावेळेला ते क्रिस्टलाइज होताना कुठल्या फॉर्मॅटमध्ये क्रिस्टलाइज झालेलं आहे, फेस सेंटर्ड क्युबिक सेल म्हणजे एफसीसी स्ट्रक्चरमध्ये. द युनिट सेल एज लेंथ इज 408 pm. आता हे पीएम काय असतं, याला बोलतात पिकोमीटर. ठीक आहे, कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ गोल्ड. गोल्डची डेन्सिटी आपल्याला शोधून काढायची आहे, आणि मोलर मास ऑफ गोल्ड इज 197 ग्राम पर मोल. ओके, या पद्धतीने आपल्याला इथे न्यूमरिकल हे दिलेलं आहे. ठीक आहे, आता मी एक काम करतो, हे न्यूमरिकल आपल्याला सॉल्व्ह करून दाखवतो. सर्वात पहिल्यांदा एक काम करायचं, कधी पण न्यूमरिकल सॉल्व्ह करताना जो डेटा आपल्याला गिव्हन आहे तो आधी आपण लिहून काढायचा. ठीक आहे, मग आता बघा, वेन गोल्ड क्रिस्टलायझेस इट फॉर्म्स फेस सेंटर्ड क्युबिक सेल, युनिट सेल एज लेंथ इज 408 पिकोमीटर. आता एज लेंथ जी आहे मित्रांनो त्याला आपण कशाने डिनोट करतो, स्मॉल ए. सो व्हॅल्यू आहे 408 पिकोमीटर. ओके, आता सर्वात पहिले पिकोमीटर काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, तर कसं असतं, जेव्हा एज लेंथ कमी कमी होत जाते किंवा डिस्टन्स कमी कमी होत जातं त्यावेळेला ते 10⁻⁻ फॉर्मॅटमध्ये लिहिलं जातं. ठीक आहे, मग सर्वात पहिला आहे तो 10⁻³ याला बोलतात मिलीमीटर किंवा मिली. ओके, याला आणखी कमी केलं म्हणजे 10⁻⁶ केलं तर त्याला बोललं जातं मायक्रोमीटर. ओके, त्यानंतर 10⁻⁹ जे असतं त्याला बोललं जातं नॅनोमीटर. ओके, आणि 10⁻12 चा अर्थ होतो पिकोमीटर. ठीक आहे, मग आता इथे पिकोमीटर दिलेलं आहे, तर पिकोमीटरला जर मला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर कसं करता येईल हे बघा. 408 ला मला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 10⁻12 मीटरने. आता एक काम करायचं आहे आपल्याला,
की आपल्याला इथे मीटर युनिट नकोय. ओके, आपल्याला युनिट हवंय सेंटीमीटर. मग आता मीटरचे सेंटीमीटर कसं करतात हे तुम्हाला माहिती असेल की परत याला आपण काय करू, 100 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे मीटरचं सेंटीमीटर. कारण बघा 1 मीटर इज इक्वल टू किती असतं, 100 सेंटीमीटर. 100 ला आपल्याला असं लिहिता येईल 10⁻². ओके, मग आता याला मी कन्वर्ट करतो, असं होईल मग 408 इंटू किती, 10⁻⁻10 मीटर. जर मी याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर -12 + 2 काय होऊन जाईल, -12. ओके, आणि -10 म्हणजे हे कशामध्ये झालं, सेंटीमीटर मध्ये. ठीक आहे, आता आणखी एक काम करायचं आपल्याला, सोयीस्कर जायला पाहिजे लॉग कॅल्क्युलेट करताना. म्हणून हा जो ए आहे याचा डेसिमल जो आहे तो सध्या इथे आहे 8 च्या नंतर, तर हा इकडे शिफ्ट करून घ्यायचा. म्हणजे याला असं करून टाकायचं 4.08, आणि डेसिमल जर आपण लेफ्टला शिफ्ट केला तर हा आकडा कमी होत जातो. म्हणजे इथे 10⁻⁻8 सेंटीमीटर. ठीक आहे, समजलं. सो दिस इज नथिंग बट द एज लेंथ. आता ह्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हे जे गोल्डचं सॉलिड आहे याचं स्ट्रक्चर आहे एफसीसी. आणि आपण बघितलंय की जर एफसीसी स्ट्रक्चर असेल तर या फेस सेंटर क्युबिक मध्ये एका युनिट सेलमध्ये टोटल किती पार्टिकल्स बसतात, 4 पार्टिकल्स बसतात. म्हणजे एन किती झाला इथे, 4. त्यानंतर असं म्हटलंय की कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ गोल्ड, मोलर मास ऑफ गोल्ड. मोलर मास म्हणजे ज्याला आपण बोलतो कॅपिटल एम, ते दिलंय आपल्याला 197 ग्राम पर मोल, किंवा याला वेगळ्या पद्धतीने पण लिहिता येऊ शकतं ग्राम मोल इनव्हर्स. आणि सर्वात महत्वाची गोष्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे एनए. ओके, एनए म्हणा किंवा N0 म्हणा. ओके, व्हॉट एव्हर यू लाईक. तर हा जो एनए आहे हा तुम्हाला दिलेला नसतो, याला बोलतात ॲव्होगॅड्रोज नंबर. सो हा व्हॅल्यू आहे 6.022 इंटू 10⁻23. ओके, याची व्हॅल्यू आहे ऍटम्स पर मोल. ओके, सो ऍटम्स पर मोल, दिस इज द गिव्हन डेटा. आता याला फाइंड काय करायचंय ते मी इथे लिहितो. सो दिस इज द डेटा गिव्हन. टू फाइंड मध्ये लिहितोय मी, आपल्याला शोधून काढायची आहे डेन्सिटी. ओके, या युनिट सेलची. आणि डेन्सिटीला आपण कशाने डिनोट करतो, बाय लेटर रो. ठीक आहे, आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण डेन्सिटीचं जे रिलेशन आहे, डेरिव्हेशन आहे, ते बघितलेलं आहे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला. सो सुरुवात आपण त्या फॉर्म्युलापासून करू. ओके, वी नो दॅट डेन्सिटी ऑफ ए युनिट सेल इज इक्वल्स टू कॅपिटल एम इंटू स्मॉल एन डिव्हायडेड बाय ए क्यूब इंटू व्हॉट, एनए. ओके, आता एनए म्हणजे काय, ॲव्होगॅड्रोज नंबर. एक काम करू आपण, इथे व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पुट करून टाकू. ठीक आहे, आता आपण काढतोय रो सध्या. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल एम, 197. ठीक आहे, इंटू एन म्हणजेच हा नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल किती दिले, 4, डिव्हायडेड बाय ए क्यूब. आता ए क्यूबची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू 4.08 इंटू 10⁻⁻8. याचा पूर्ण काय करावं लागेल, क्यूब, त्याच्यानंतर इंटू 6.022 इंटू 10⁻23. ठीक आहे, सो या पद्धतीने. आता याला लॉगने सॉल्व्ह करायच्या आधी थोडी ऍडजस्टमेंट आपण करून घेऊ, कारण आपल्याला ते लॉग काढणं सोपं जाईल मग. ठीक आहे, सो इज इक्वल्स टू, मी याला असं लिहितो 197 इंटू 4, हा असाच राहील. ठीक आहे, आता याला सेपरेट आउट करून टाकतो जरा मी. 4.08 चा इथे काय घेऊन टाकतो, क्यूब. ओके, इंटू 10⁻⁻8 चा जर तुम्ही क्यूब केला तर 8 इंटू 3 म्हणजे हा किती होऊन जाईल, 10⁻⁻24 इंटू 6.022 इंटू इथे किती येणार, 10⁻23. ठीक आहे, आता जरा हे बघा, इथे आहे 10⁻24, इथे आहे 10⁻23. ओके, -24 + 23 म्हणजे काय होईल, -1. आणि हा -1 वरती गेल्यानंतर काय होईल, +1. ठीक आहे, म्हणजेच मग फायनली हे जे एक्सप्रेशन आहे हे कसं होईल तयार मित्रांनो, ते आपण बघू. 197 इंटू 4, मी इथेच ऍडजस्टमेंट करतो. 10⁻24 आणि 10⁻23 हा झाला 10⁻1. तो वरती जाईल, तो होईल 10⁻+1. तर आपण तो लिहित नाही सध्या, म्हणजेच त्याला आपण नुसतं काय लिहून टाकू, 10. ठीक आहे, आता हे इथनं निघून गेलं. म्हणजेच आपल्याला फायनली
अशा पद्धतीचं एक्सप्रेशन मिळतंय. ठीक आहे. अजून एक असं करू शकता तुम्ही की या 4 ला 10 ने मल्टिप्लाय करू शकता आणि त्याच्यानंतर इथे त्याला इंटरमध्ये ऍड करू शकता किंवा त्याला तुम्ही साईडला जरी राहू दिलं तरी चालेल. ठीक आहे. आता तुम्हाला लॉगचे रूल इथे अप्लाय करायचे आहेत. ओके. आणि लॉगचे रूल अप्लाय करून तुम्हाला याची व्हॅल्यू काय करायची आहे, शोधून काढायची आहे. ठीक आहे. चला आता आपण व्हॅल्यू शोधून काढू. तर हे मी काढून टाकतो इथनं. सो दिस इज न्यूमरिकल नंबर 1. ओके. हा बघा आता याची व्हॅल्यू आपल्याला शोधून काढायची आहे. तर याला कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो की डिवाइड इट इंटू. मित्रांनो इथली जी व्हॅल्यू होती ती मी इथे नोट करून घेतली. ठीक आहे. आता याला आपल्याला लॉगचं कॅल्क्युलेशन करून काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. मग सर्वात पहिल्यांदा मी एक काम करतो, ह्या 10 ला सध्या तरी बाजूलाच ठेवतो. फक्त 197 आणि 4 ला कशात कन्सिडर करतो, न्यूमरेटर मध्ये. ठीक आहे. मग आधी आपण न्यूमरेटरचा लॉग कॅल्क्युलेट करू. आता पहिल्यांदा लॉग कॅल्क्युलेट करायचा आपल्याला 197 चा. 197 चा जो लॉग आहे तो तुम्हाला लॉग टेबल काढून 19th नंबर शोधायचा आहे आणि त्याच्यात 7th कॉलमची व्हॅल्यू मला सांगायची. ठीक आहे. ती व्हॅल्यू अशी येते 2945. मी ती व्हॅल्यू ऑलरेडी काढून ठेवलेली आहे. तर तुम्ही ती व्हिडिओ पॉज करून काय करून घ्या, व्हेरीफाय. आता आपल्याला इथे कॅरेक्टरिस्टिक याची शोधायची आहे. तर डेसिमल इथे आहे मित्रांनो 7 नंतर. डेसिमलच्या आधी किती डिजिट्स आहे, 1 2 3. त्यातनं एक मायनस करा. 3 मायनस 1 किती होतो, 2. म्हणजेच इथे न्यूमरेटर मध्ये पहिली व्हॅल्यू जी लॉगची ती आली आहे 2.2945. त्याच्यानंतर सेकंड व्हॅल्यू जी आहे ती 4. आता 4 ची व्हॅल्यू लॉग टेबल मध्ये सापडत नाही तुम्हाला, कारण सुरुवात 10 पासून होते. मग तुम्हाला कुठली व्हॅल्यू बघायची आहे, 40th नंबरची व्हॅल्यू बघायची आहे. सो लॉग टेबल मध्ये बघा 40 नंबर आणि 40 नंबरच्या पुढची 0th कॉलम मधली व्हॅल्यू बघा, ती तुम्हाला अशी सापडेल 6021. ठीक आहे. तर यानंतर आता हे कॅरेक्टरिस्टिक याची बघा, इथे डेसिमल आहे. डेसिमलच्या आधी एकच डिजिट आहे 1 मायनस 1 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय ना 0. आता इथे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे काय करावं लागेल, ऍडिशन. ठीक आहे. आपण ऍडिशन करू. 5 प्लस 1 इथे येतं 6. 4 प्लस 2 परत एकदा 6. हिअर 9. 6 प्लस 2 8 अँड 2 प्लस 0 इज 2. म्हणजे न्यूमरेटरची जी लॉगची व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे मिळालेली आहे. ठीक आहे. आता राहिला प्रश्न डिनॉमिनेटरचा. तर डिनॉमिनेटर मध्ये इथे तुम्ही बघताय 4.08 चा काय आहे, क्यूब आहे आणि नंतर 6.022 आहे. तर मग आपण एक काम करू, पहिले याची व्हॅल्यू काढून घेऊ किंवा त्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे ते पहिल्यांदा बघून घेऊ. ठीक आहे. तर मी इथे सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. लेट अस सी हाऊ इट इज बीइंग सॉल्व्ह. आपण कॅल्क्युलेट करतोय काय, लॉग ऑफ 4.08 चा काय, क्यूब. आता इथे तुम्हाला कुठला रूल अप्लाय करायचा आहे, लॉग ऑफ ए रेस टू एम. त्याचा आन्सर येतं एम लॉग ए. मग इथे लॉग ऑफ 4.0 रेस टू 3, तर या 3 ला पुढे आणा म्हणजे असेल 3 इंटू लॉग ऑफ 4.08. ठीक आहे. आता या 4.08 चा जो लॉग आहे हा तुम्हाला बघायचा आहे. डेसिमल पहिल्या डिजिट नंतर असल्यामुळे कॅरेक्टरिस्टिक किती येणार, 0. 40th नंबरची रो बघायची आणि त्यात 8th कॉलम बघायचा आहे. याची व्हॅल्यू मी ऑलरेडी काढून ठेवलेली आहे. याची व्हॅल्यू येते 0.6107. याला 3 ने मल्टिप्लाय करा. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर व्हॅल्यू येते 1.8371. ओके. आन्सर्स तुम्ही व्हेरीफाय करून घ्या लगेच. ठीक आहे. आता आपल्याला याच्या लॉगची व्हॅल्यू मिळालेली आहे. ठीक आहे. तर मी एक काम करतो, इथे लिहितो डिनॉमिनेटर. ओके. आणि याची ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही मी डायरेक्टली इथे लिहून टाकतो 1.8371. ठीक आहे. आता तुम्हाला व्हॅल्यू बघायची आहे 6.022 ची. तर लॉग टेबल काढा. परत 60 इथे पहिल्या याच्यानंतर डिजिट नंतर डेसिमल आहे त्याच्यामुळे कॅरेक्टरिस्टिक येईल 0. 60 ची रो बघायची आहे, सेकंड कॉलमची व्हॅल्यू आणि त्याच्यात 2 चा परत मीन डिफरन्स काय करून घ्यायचा आहे, ऍड. तर इथे व्हॅल्यू जी आहे ती अशी यायला पाहिजे 7798. काही लोकांची व्हॅल्यू 7797 पण येऊ शकते, कारण बघा पब्लिकेशन वाईज किंवा थोड्याशा मिस्टेक तिथे असतील. तर नवनीत पब्लिकेशनचे आहे ते तुम्ही वापरा. लॉग टेबल ते बऱ्यापैकी अॅक्युरेट असतात. ठीक आहे. आता याला आपण सॉल्व्ह करू. सो ऍडिशन करून टाका कारण इथे मल्टिप्लिकेशन आहे. सो 8 प्लस 1 किती येणार, 9. ओके. 9 प्लस 7 इट विल बी 16. ओके. त्याच्यानंतर 8371. हा माझं एक चुकलं इथे, 8321 पाहिजे हा मित्रांनो, इथे 8321.
So 9 plus 1, there will be what? 11. Okay. Again 7 plus 3, 10. 10 plus 1, again 11. Okay. 8 plus 7 म्हणजे 15. 50 plus 1 किती येणार? 16. ओके. आणि 1 plus 1 इथे परत येणार 2. म्हणजे थोडक्यात आता आपल्याला कशाचा लॉग मिळाला? डिनॉमिनेटरचा लॉग मिळाला. आता कसं आहे, न्यूमरेटर डिवाइड बाय काय आहे? डिनॉमिनेटर. डिव्हिजनचा रूल अप्लाय करा. लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. मग आधी ही व्हॅल्यू मी लिहितो. सो 2.8966 मायनस 2.6119. ओके. यांचा डिफरन्स काढून घ्या. ओके. सो यांचा जो डिफरन्स आहे मित्रांनो, तो डिफरन्स डायरेक्टली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तरी आपण इथे कॅल्क्युलेट करू. 16 मायनस 9 इथे येणार 7. ओके. त्याच्यानंतर 6 मायनस 2 हिअर इट विल बी 4. ओके. 9 मायनस 1 इट विल बी 8. 8 minus 6 it will be 2 and 2 minus 2 it will be 0. आता हे जे आन्सर आपल्याला मिळालं 0.2847 याचा आपल्याला शोधून काढायचा आहे काय? अँटीलॉग. ओके. आता याचा अँटीलॉग शोधायचा आहे. त्यासाठी तुम्हाला अँटीलॉगचा जो टेबल आहे तो काढून ठेवावा लागेल. कॅरेक्टरिस्टिक बाजूला राहू द्या. आधी 0.28 ची रो शोधा. ओके. त्याच्यात 4th कॉलम बघा आणि 7चा मीन डिफरन्स ऍड करा. आता जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला असा आन्सर मिळेल 1926. ओके. आता हे जे 1926 आन्सर तुम्हाला मिळालंय, कॅरेक्टरिस्टिक किती आहे इथे? 0. ओके. तर अँटीलॉग शोधताना काय करायचं? जी कॅरेक्टरिस्टिक असेल त्याच्यामध्ये काय करायचा? एक ऍड करायचा. मग 0 प्लस 1 किती झाला? 1. आणि फर्स्ट डिजिट नंतर तुम्हाला इथे काय द्यावं लागेल? डेसिमल. म्हणजे याचं जे आन्सर आहे, किंवा याचं नाही, हा 10 आपण सध्या बाजूला ठेवलेला आहे, तर 10 सोडून बाकीच्याचा आन्सर जे आहे ते येते 1.926. ओके. याला 10 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपलं फायनल आन्सर जे आहे ते असं येणार मग 19.26. ओके. आता इथे युनिट जे आहे डेन्सिटीचं ते एसआय युनिट येणार नाहीये, कारण या गोष्टी ग्राम मध्ये आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथे येईल ग्राम. ओके. आणि काही गोष्टी परत सेंटीमीटर मध्ये आहे, म्हणजेच काय? ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आणि याला जर आपल्याला केजी पर मीटर क्यूब म्हणजे एसआय मध्ये करायचं असेल तर सिम्पली असं करावं लागेल, 19.26 इंटू याला मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला कशाने? 10⁻³ ने. ओके. म्हणजेच कशात कन्वर्ट होऊन जाईल हे? केजी पर मीटर क्यूब. ठीक आहे. सो हे होतं आपलं पहिलं न्यूमरिकल, फर्स्ट न्यूमरिकल. होप सो की तुम्हाला समजलं असेल. आता समजायला काहीच नाही, याच्यामध्ये कॅल्क्युलेशन पार्ट जो आहे तोच मोठा आहे. तो जर तुम्हाला जमला तर फॉर्म्युला मात्र सिंपल आहे. ठीक आहे. आता आपण सेकंड न्यूमरिकल बघू. न्यूमरिकल नंबर 2 आपण स्टार्ट करू. परत एकदा इथे तुम्हाला लिहून येतंय तर ते तुम्ही बघा. ओके. स्टेटमेंट. आय एम रिडिंग द स्टेटमेंट. स्टेटमेंट असे, अन एलिमेंट विथ मोलर मास 27 ग्राम पर मोल forms cubic unit cell with age length of 405 picometer. Okay. If density of element is 2.7 gram per centimeter cube, what is the nature of cubic unit cell? ठीक आहे. तर हे जे आहे आता आपण न्यूमरिकल काय केलं? रीड केलं. आता आपण एक काम करू, डेटा लिहून काढू. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा जे गिव्हन असतं ते आपण आधी नोट डाऊन करू. ओके. सो लेट अस सी द डेटा. अन एलिमेंट विथ मोलर मास 27 ग्राम पर मोल. म्हणजे आपल्याला इथे कॅपिटल एम दिलाय. मोलर मास ऑफ एन एलिमेंट ग्राम पर मोल मध्ये. ठीक आहे. फॉर्म्स क्युबिक युनिट सेल विथ एज लेंथ ऑफ 405 पिकोमीटर. मग एज लेंथला आपण कशाने डिनोट करतो? स्मॉल ए. सो 405 पिकोमीटर. आता या पिकोमीटरला आपल्याला आधी कन्वर्ट करायचंय मीटरमध्ये, मीटरमधून सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे. म्हणजेच स्मॉल ए इज इक्वल्स टू इथे येईल 405 इंटू किती? 10⁻⁻12. कशामध्ये कन्वर्ट झालं? मीटर. आता याला कन्वर्ट करा सेंटीमीटर. म्हणजे 405 इंटू किती? 10⁻⁻10 सेंटीमीटर. आणि डेसिमल शिफ्ट करून टाका. म्हणजेच इथे असं येईल 4.05 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. ठीक आहे. तर हे झालं स्मॉल ए, ज्यालाच आपण काय बोलतोय? युनिट सेलची एज लेंथ. ठीक आहे. आता पुढे असं म्हटलंय की इफ द डेन्सिटी ऑफ एलिमेंट इज 2.7 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे आपल्याला इथे डेन्सिटी दिलेली बरं का,
या न्यूमेरिकल मध्ये डेन्सिटीची व्हॅल्यू आहे 2.7 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आणि विचारलंय की व्हॉट इज द नेचर ऑफ क्युबिक युनिट सेल, म्हणजेच आपल्याला कुठला टाईपचा युनिट सेल आहे ते विचारलंय. वेदर इट इज सिंपल क्युबिक, वेदर इट इज बीसीसी और वेदर इट इज एफसीसी. तर आता ते कसं ओळखाल तुम्ही, तर नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल, म्हणजे आपल्याला थोडक्यात इथे काय शोधून काढायचं आहे, स्मॉल एन. ठीक आहे, मग आता सॉल्व्ह कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे. तर आपण एक काम करू, सुरुवातीला याचा फॉर्म्युला नोट डाऊन करू. सो फॉर्म्युला जो आहे तो असा आहे, डेन्सिटी इज इक्वल्स टू कॅपिटल एम इंटू स्मॉल एन डिव्हायडेड बाय ए क्यूब इंटू एन ए. ठीक आहे, आता याच्यामध्ये व्हॅल्यूज ज्या दिलेल्या आहेत त्या आपण पुट करून टाकू. डेन्सिटीची व्हॅल्यू दिलेली आहे इथे 2.7 इज इक्वल्स टू कॅपिटल एम दिलेला आहे 27, स्मॉल एन नंबर ऑफ युनिट सेल पर युनिट सेल आपल्याला शोधून काढायचं आहे, डिव्हायडेड बाय ए क्यूब. ए ची जी व्हॅल्यू आहे ती 4.05 इंटू इथे येईल 10⁻⁸ याचा आपल्याला करायचं आहे क्यूब इंटू एन ए म्हणजे अवोगॅड्रोज नंबर. सो व्हॅल्यू आहे 0.622 इंटू किती 10⁻23. ठीक आहे, आता इथे पण परत आपल्याला थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे, कारण आपल्याला काय शोधून काढायचं आहे, एन शोधून काढायचं आहे. ते एक काम करा, एन ला इकडे राहू द्या, बाकी सगळ्या गोष्टींना इकडे घेऊन या. म्हणजेच काय होईल 2.7 इंटू यांना सेपरेट करून टाकू आपण 4.05 चा काय करायचा क्यूब इंटू 10⁸ चा क्यूब -8 चा क्यूब म्हणजे हा येईल 10⁻24 इंटू 6.022 इंटू 10⁻23 डिव्हायडेड बाय हा 27 इकडे डिवाइड होईल. सो इथे 27 इज इक्वल्स टू इकडे काय येईल 10. ठीक आहे, आता याला थोडंसं आणखी सिम्प्लिफाय करू आपण. आता सिम्प्लिफाय केल्यानंतर फायनली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये काय येतं तेवढंच आपण लिहू, लगेच लॉगचे कॅल्क्युलेशन करू आणि व्हॅल्यूज काय करू, फाइंड आउट करू. ठीक आहे, आता मी याला थोडंसं सरळ करून घेतो. एन ला इकडे आणा. सो फायनली एन इज इक्वल्स टू इथे येईल 2.7 इंटू आता हा 4.0 चा जो क्यूब आहे त्याला तसंच ठेवायचं 4.05 चा क्यूब इंटू हा जो 6.022 आहे याला थोडंसं पुढे आणा 0.622. आता बघा हा 10⁻⁻24 आणि हा 10⁻+23 म्हणजे इट बिकम्स व्हॉट 10⁻⁻1. ठीक आहे, डिव्हायडेड बाय इकडे काय राहील 27 ऍज इट इज. ठीक आहे, आता याची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, शोधून काढायची आहे बाय द लॉग कॅल्क्युलेशन. चला मग आता लॉगचे कॅल्क्युलेशन आपण करू. लॉगचे कॅल्क्युलेशन करताना आपल्याला परत इथे डिवायडेशन करावं लागेल, कशामध्ये, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये. मग आता न्यूमरेटर मध्ये सर्वात पहिले तर आपल्याला काय करायचंय, याचा लॉग शोधून काढायचा आहे. कशाचा, 2.7 चा. ठीक आहे, तर 2.7 चा जो लॉग आहे मित्रांनो, तो जो 2. अजून एक आपण असं करू शकतो इथे मित्रांनो, म्हणजे जर पॉसिबल होत असेल आपल्याला तर म्हणजे आणखी थोडंसं सोपं होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे डिनॉमिनेटर जो पार्ट आहे तो आपण काढूनच टाकू. कसा काय मी ते तुम्हाला सांगतो. आता बघा इथे काय आहे 2.7, इथे काय आहे 27. मग आपण याला जर 27 केलं तर 27 काय होऊन जाईल, कॅन्सल. मग याला 27 करण्यासाठी हा डेसिमल कुठे शिफ्ट करावा लागेल, राईट साइडला. म्हणजेच इकडे एक व्हॅल्यू काय होईल, इन्क्रीज. तर मी तसं करून टाकतो म्हणजे ते सोपं जाईल. हे बघा इथं मी काय केलं, डेसिमल काढून टाकला, 27 काय करून टाकले, कॅन्सल. आणि इथे 10⁻⁻1 च्या जागी काय, मग 10⁻², कारण तो आकडा काय होतो, वाढत जातो जर आपण राईट साइडला गेलो तर. ठीक आहे, मग आता 27 गेले म्हटल्यावर आपला प्रश्न इथे मिटलेला आहे. याला मी काढून टाकतो. मग आता न्यूमरेटर मध्ये फक्त दोनच गोष्टी किंवा न्यूमरेटरच फक्त राहिलाय, डिनॉमिनेटर हा आता निघून गेलाय. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करू आपण. याला सॉल्व्ह करणं अगदी सोपं आहे. आधी याचा लॉग काढा किंवा तिला 3 ने मल्टिप्लाय करा, अदरवाईज मग याचा 3दा लॉग काढा, तो ऍड करा, तसंही चालतं. आणि याचा लॉग आपण ऍड करून टाकू. चला आता याचा लॉग काढतो मी. पहिले तर याचा लॉग सांगा मला किती येतोय. लॉग येणार 0.7798. ओके, प्लस 4.05 चा जर लॉग काढला तर तो येतोय 6075. ओके,
आणि याला 3 ने मल्टिप्लाय करा किंवा असं लिहिलं तरी चालतं. 0.6075 0.6075 0.6075 मी 3दा लिहून टाकतो. ठीक आहे. आता यांची ऍडिशन करू आपण. मग ऍडिशन केली तर काय होईल? 5 + 5 + 5 15 15 + 8 so it becomes 23. ओके. 7 7 7 ओके. 7 त्रिक 21 21 प्लस 9 आणि प्लस 2 म्हणजे हा होईल इथे 2. ओके. 7 + 7 + 7 21 21 + 9 30 30 + 2 so it becomes 32. ओके. सो 7 + 3 हा इथे होऊन जाईल 10. ओके. 6 + 6 + 6 so it is 18 18 + 7 so it becomes 25. म्हणजेच 1 ऍड केला तर हा बनेल 26. इकडे येणार 2 म्हणजे फायनली व्हॅल्यू जी आलेली आहे ती अशी आली आहे 2.6023. आता एक सिंपल एक काम करायचंय. याचा तुम्हाला बघायचा आहे अँटीलॉग. ठीक आहे. आता अँटीलॉग बघताना हा पार्ट आहे मॅन्टिसा आणि हा पार्ट आहे कॅरेक्टरिस्टिक. याला सोडून द्या. 60च्या रो मध्ये सेकंडचा लॉग बघा आणि 3चा मीन डिफरन्स बघा. याची व्हॅल्यू जी आहे मित्रांनो ती अशी येणार आहे 4002. ओके. तुम्ही काढून बघा लॉग टेबल मध्ये. मी ऑलरेडी काढलेली आहे. ठीक आहे. आता कॅरेक्टरिस्टिक किती आहे इथे 2. कॅरेक्टरिस्टिक 2 असल्यामुळे तुम्ही डेसिमल जो आहे तो किती डिजिट नंतर देणार? 3 डिजिट. म्हणजे इथे तुम्हाला द्यावा लागेल. म्हणजे आपलं आन्सर जे आहे ते असं येईल 4.002 इंटू इकडे पुढे हा कोण बाकी अजून 10⁻³ तो आपण कन्सिडर केलेला नव्हता. ओके. आता हा जर तुम्ही याला मल्टिप्लाय केला तर हा डिजिट तुम्हाला इकडे काय करावं लागेल? शिफ्ट. म्हणजे आन्सर असं येईल 4.002 म्हणजेच अप्रॉक्सिमेटली इक्वल टू किती? 4. मग आता तुम्हीच विचार करा की 3 सेल आपल्याकडे आहेत. ओके. कुठला? सिंपल क्युबिक, दुसरा आहे बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि तिसरा आहे फेस सेंटर्ड क्युबिक. ओके. SC, BCC आणि FCC. मग कशामध्ये 4 मॉलिक्युल्स असतात किंवा 4 ऍटम्स असतात? तर अगदी सिंपल फंडा इथे की फेस सेंटर्ड क्युबिक जो आहे त्याच्यामध्ये किती असतात? 4 युनिट सेल असतात. म्हणजेच इथे जे स्ट्रक्चर आहे मित्रांनो किंवा जे क्रिस्टलचं स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर 100% कुठलं असलं पाहिजे? FCC. FCC म्हणजेच काय? इट इज नथिंग बट फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर हे असायला हवं. कारण इथे किती सेल्स आहेत? देर आर 4 सेल्स. ठीक आहे. समजलंय? सो दिस वॉज द न्यूमेरिकल नंबर 2. आता आपण थर्ड न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. ओके. आणि हा टॉपिक इथे संपवून टाकू. ओके. नाव वी विल सी द थर्ड न्यूमेरिकल. आता थर्ड न्यूमेरिकलचं स्टेटमेंट जे आहे ते तुम्हाला इथे दिसतं आहे. मी रीड करतोय. लक्ष द्या. ठीक आहे. आता असं म्हटलंय की ए क्युबिक युनिट सेल ऑफ आयर्न क्रिस्टल हॅज एज लेंथ 288 पिकोमीटर. ओके. म्हणजे स्मॉल ए दिलेला आहे आपल्याला. अँड डेन्सिटी म्हणजे रो 7.86 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. फाइंड द टाइप ऑफ द क्युबिक युनिट सेल. म्हणजे परत आता जे आपण सॉल्व्ह केलं त्या टाइपचंच न्यूमेरिकल आहे. आणि गिवन मध्ये दिलेलं आहे आपल्याला की मोलर मास ऑफ आयर्न इज 56 ग्राम पर मोल आणि जो अॅव्होगॅड्रोज नंबर दिलाय तो पण दिलेला आहे 6.022 इंटू 10⁻23. ठीक आहे. आता आपण एक काम करू. याचा डेटा नोट करून घेऊ आधी आणि याला सॉल्व्ह करू. ओके. सो लेट अस सी द डेटा. लेट अस राईट द डेटा फर्स्ट. ओके. सर्वात पहिल्यांदा तर एज लेंथ दिलेली आहे आपल्याला. एज लेंथ ज्याला आपण म्हणतो स्मॉल ए. सो व्हॉट इज द व्हॅल्यू गिवन? 288 पिकोमीटर. ठीक आहे. तर पिकोमीटरला कशात कन्वर्ट करायचं? आधी मीटरमध्ये. तर ते येईल 10⁻⁻10. त्याला सेंटीमीटर मध्ये करायचं. ओके. मग मी डायरेक्ट लिहितो 288 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर आणि परत डेसिमल शिफ्ट करून टाका. इकडे 2 डिजिट्स 2.88 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. ओके. सो ही झाली काय? एज लेंथ. आता म्हटलेलं आहे की डेन्सिटी. ओके. सो डेन्सिटी इज नथिंग बट रो. व्हॅल्यू दिलेली आहे 7.86 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ओके. त्याच्यानंतर फाइंड द टाइप ऑफ द क्युबिक युनिट सेल. मोलर मास आपल्याला दिलेला आहे म्हणजेच काय? कॅपिटल M. व्हॅल्यू इज 56 ग्राम पर मोल किंवा ग्राम मोल इनवर्स
आणि शेवटी दिलेला आहे आपल्याला Na, दॅट इज ॲव्होगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10⁻23. ओके, 10⁻23 याचं जे युनिट आहे ते येतं ऍटम्स, ओके, किंवा पार्टिकल्स पर मोल. ठीक आहे, सो असं आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्याला काय शोधून काढायचंय की कुठल्या टाईपचं जे युनिट सेल आहे ते इथे तयार व्हायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला शोधून काढायची कशाची व्हॅल्यू, एनची, म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. ठीक आहे, आता याला कॅल्क्युलेट करत असताना सो व्हॉट वी हॅव टू डू हिअर, अगेन वी हॅव टू यूज द सेम फॉर्म्युला. मग आता मी इथे फॉर्म्युला लिहितोय. सो रो इज इक्वल टू डेन्सिटी इज इक्वल टू कॅपिटल एम इंटू स्मॉल एन डिवायडेड बाय ए क्यूब इंटू व्हॉट, एन, म्हणजेच काय, ॲव्होगॅड्रोज नंबर. मग आता डेन्सिटीची व्हॅल्यू आधी मी पुट करतो. ती व्हॅल्यू दिलेली आपल्याला 7.86 इज इक्वल्स टू कॅपिटल एम इज नथिंग बट 56 इंटू स्मॉल एन आपल्याला शोधून काढायचा आहे डिवायडेड बाय ए क्यूब म्हणजे 2.88 इंटू 10⁻⁻8 चा काय काढणार, क्यूब, इंटू 6.022 इंटू 10⁻23. ठीक आहे, असं आलेलं आहे. आता याला आपण काय करू, याला थोडंसं आपण रिअरेंज करून घेऊ. ठीक आहे, रिअरेंज करून घ्या, या सगळ्यांना इकडे घेऊन या. म्हणजे असं होईल 7.86 इंटू, ओके, 2.88 चा आपल्याला काय काढायचं आहे, क्यूब, इंटू 10⁻8 इंटू 3 म्हणजे हा काय बनेल 10⁻⁻24 इंटू 6.022 इंटू 10⁻23. 56 ला इकडे डिवाइड करून टाका. सो डिवाइडला इकडे येईल 56 इज इक्वल्स टू व्हॉट, एन. ठीक आहे, आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करण्यासाठी जेवढं याला सिम्प्लिफाय करता येईल तेवढं आपण सिम्प्लिफाय करू आणि याला सॉल्व्ह करू. सो लेट अस सी हाऊ इट इज टू बी सॉल्व्ड. ओके, सी. हा, मग आता याला सॉल्व्ह करायचं आहे. ओके, हा, मग आता सर्वात पहिले आपण याला सुरुवात करू. एन इज इक्वल्स टू 7.86 इंटू इथे येईल 2.88 चा काय, क्यूब, इंटू 10⁻⁻24 आणि 10⁻⁻23. त्याला तिकडे टाकून देऊ आपण. तो येईल 10⁻⁻1 आणि डिवाइडला इथे येईल 56. ठीक आहे, आता याला आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. आणि सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचंय की याचा लॉग टेबल वापरून आपल्याला याला सॉल्व्ह करायचंय. सो लेट अस कॅल्क्युलेट बाय द लॉग. ओके, ओके, आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचंय बाय लॉग. ठीक आहे, आता लॉगने कसं सॉल्व्ह करणार, अगदी सिंपल आहे. सो या तिघांचा आपण आधी लॉग फाइंड आउट करू. 7.86 चा लॉग जो येतोय तो 0.8954, कॅरेक्टरिस्टिक 0 येणार. ठीक आहे, हा तुम्ही लॉग टेबल मधनं बघा. प्लस 2.88 चा जो लॉग आहे तो कॅल्क्युलेट केलेला आहे. तो जर कॅल्क्युलेट केला आपण तो असा येतो 0.4594 आणि ते क्यूब असल्यामुळे याला आपण कितीने मल्टिप्लाय करणार, 3. तर याचं जे आन्सर आहे ते आन्सर येत आहे 1.3782. ओके, प्लस 6.022 चा जो लॉग आहे तो 0.7798. या तिघांना आता मी काय करून टाकतो, ऍड करतो, बिकॉज दे आर इन न्यूमरेटर. याला थोडंसं बाजूला ठेवा 10⁻⁻1 ला. ठीक आहे, आता ऍड करू याला आपण. 8 प्लस 2 10, 10 प्लस 4 इथे येतं 14. ओके, 5 प्लस 8 13, 13 प्लस 1 14, 14 प्लस 9 देर विल बी 23. Okay, 7 plus 7 14, 14 plus 2 that is 16, 16 plus 9 so it becomes 25. Okay, 8 plus 2 10, 10 plus 10 it will be 20 so इथे येतं 0. हा इकडे येणार 2 so 2 plus 1 it becomes 3. हा आला कशाचा लॉग, न्यूमरेटरचा लॉग. ठीक आहे, आता आपण डिनॉमिनेटरचा लॉग काढू. तो मी एक्झॅक्टली याच्या खाली लिहून टाकतो कारण एकच टर्म आहे. काय आहे, 56 आणि त्याला मायनस करून टाका. सो 56 चा जर लॉग आपण काढला तर तो येतोय 1.7482. ओके, आणि जर याला कॅल्क्युलेट केलं आपण मायनस करून 4 - 2 इट विल बी 2, 13 - 8 इट विल बी 5,
5 minus 5 it will be 0, 10 minus 7 it will be 3, 3 minus 2 it will be 1. So final value अशी येणार आपली 1.3052. आता याचा आपल्याला काय घ्यायचं आहे, अँटीलॉग. ठीक आहे, सो अँटीलॉग घेऊन टाका. अँटीलॉग 0.3052 या 1 ला सध्या बाजूला ठेवा. त्याची व्हॅल्यू जी आहे ती येते 2019. ठीक आहे, आता इथे कॅरेक्टरिस्टिक किती आहे, 1. 1 मध्ये 1 ऍड करा म्हणजे किती झालं 2, म्हणजे डेसिमल किती येणार 0, 220.19. म्हणजे आपला आन्सर असं येते 20.19. याला विसरू नका. 10⁻⁻1. आता 10⁻⁻1 मध्ये परत हा डेसिमल इकडे शिफ्ट होईल म्हणजे असं येईल 2.019 विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 2. मग आता तुम्हीच बघा 2 सेल्स असलेलं जे स्ट्रक्चर आहे ते कोणतं स्ट्रक्चर असतं, तर ज्याच्यामध्ये 2 हे जे असतात पार्टिकल्स ते जे स्ट्रक्चर असतं ते असतं बीसीसी. म्हणजेच इथे जो युनिट सेल आहे तो कुठला स्ट्रक्चरचा बनेल, बीसीसी. बीसीसी म्हणजेच काय, बॉडी सेंटर्ड क्युबिक. ओके, सो या पद्धतीने हे जे युनिट सेल आहे त्याचं स्ट्रक्चर काय होतं इथे बनणार आहे. ठीक आहे, तर होप सो की न्यूमरिकल पार्ट जो आहे तो तुम्हाला समजलेला असेल. तर आज आपण जे न्यूमरिकल सॉल्व्ह केले हे होते डेन्सिटी ऑफ युनिट सेलचे न्यूमरिकल विथ डेरिव्हेशन. ठीक आहे, हे न्यूमरिकल फार फार महत्वाचे आहे, अगदी व्यवस्थित करून ठेवा. फॉर्म्युला एकच आहे, फक्त कॅल्क्युलेशन पार्ट जो आहे तो जर तुम्हाला एकदा जमला तर तुमचं आन्सर काय येऊ शकतं, राईट. सो प्रॅक्टिस करत राहायला पाहिजे, प्रॅक्टिस करत राहा. जे आता 12वीला गेले त्यांच्यासाठी अजून बराच वेळ आहे, 1 वर्ष तुमच्याकडे अजून आहे, तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे, सो इथे आपण थांबतोय आज. पुढचं जे लेक्चर आहे ते लगेचच लवकरच मी अपलोड करेल. बऱ्याच लोकांची ही तक्रार आहे की सर तुम्ही दिवस वेस्ट करताय, पण थोडासा माझा पण विचार करा की माझ्या मागे बरेच कामं असतात. माझे स्वतःचे क्लासेस सुद्धा आहेत, तर ते ऑनलाईन क्लासेस घेऊन ओके मला हे व्हिडिओज अपलोड करायचे असतात, प्लस एडिटिंग करायचं असतं आणि सगळे कामं मी स्वतः करतो, तेव्हाच एवढे परफेक्ट हे कामं होत आहे. दुसऱ्याला जर तुम्ही हे दिलं तर ते एवढे व्यवस्थित कामं होत नाहीत मित्रांनो. त्याच्यामुळे चुकीचा डेटा मला तुम्हाला द्यायचा नाहीये, त्याच्यामुळे थोडा वेळ लागतो आहे, तर पेशन्स ठेवा. ओके, नक्कीच चांगल्या पद्धतीने ही जी सिरीज आहे आपली लेक्चरची ती होणार आहे. ठीक आहे, ज्या लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलं, नुसतं सबस्क्राईब करू नका, बेल आयकॉन घ्या, प्रेस करून घ्या. ठीक आहे, आणि इथे आपण थांबतो आहे. लवकरच मी पुढचं लेक्चर जे आहे ते अपलोड करेल. ओके, स्टिल देन थँक्यू, हॅव अ नाईस डे.